नमस्कार. माझं नाव सुमित सुरेश करंजे. समाधान भेळ आपण ओळखत असाल. समाधान भेळचे ओनर मी. आमचं दुकान साधारणपणे 1980 पासून सुरू झालं. सारसबाग येथे आधी ते होतं सगळ्यात आधी. आमची आजी, वडील आणि आई, चुलते हे सगळे मिळून ते दुकान बघायचे. काही कारणामुळे आम्ही याला सिंहगड रोडला स्थलांतरित व्हावं लागल्याच्या नंतर 1985 पासून आम्ही ते सिंहगड रोड येथे सुरू केलं, हिंगणे खुर्द येथे. आधी दुकान आजी सांभाळत होती. त्याच्यानंतर तो वारसा आमच्या आईने पुढे चालवला. माझी तर काही अशी या कोणत्या व्यवसायात यायची इच्छा नव्हती. माझं बीएससी कंप्लीट झालं होतं, बीएससी केमिस्ट्री. त्याच्यानंतर मी एमए हिस्ट्री केलं. मग मी युपीएससीचा अभ्यास करायला लागलो. युपीएससी करत असताना असा कोणताही हेतू माझ्या मनात नव्हता की आपल्याला या व्यवसायात जायचंय. 2020 साली जेव्हा कोविड आला, त्यामुळे काही परिस्थितीमुळे मला दुकानात लक्ष द्यावं लागलं. लक्ष देत असताना सुद्धा माझ्या मनात युपीएससी बद्दल ते होतच की बाबा आपल्याला हेच करायचंय आहे. पण परिस्थिती अशी झाली की गिराईक वाढलं, त्याच्यानंतर मालाची काही समस्या उद्भवायला लागली. मग मी तिथं जरा लक्ष द्यायला लागलो दुकानामध्ये. लक्ष देत असताना माझ्या बरोबर खूप सारे लोक जोडले जायला लागली. खूप जणांशी माझे संवाद व्हायला लागले. मग त्याच्यात मला थोडी हळूहळू आवड निर्माण झाली. इकडे माझे युपीएससीचे पण अटेम्प्ट संपत होते. मग आता पुढे काय करायचं असा जेव्हा प्रश्न निर्माण झाला, तर तेव्हा आम्ही ठरवलं सगळ्यांनी घरच्यांनी मिळून की बाबा याच व्यवसायात आता आपल्याला थोडंसं पुढे करिअर करायचंय. कोविडच्या काळामध्ये ज्या सोयी आम्ही लोकांना दिल्या, म्हणजे कुठंच जेव्हा काही मिळत नव्हतं, तेव्हा मी अक्षरशः आम्ही घरातून ज्या लोकांना सगळ्या म्हणजे ज्यांना जे काही हवं होतं भेळी संदर्भात किंवा घरी बनवण्याच्या ज्या वस्तू होत्या, तर त्या आम्ही त्यांना घरातून देत होतो. 2020 साली जेव्हा मी या व्यवसायामध्ये आलो, मी ठरवलं की बाबा नाही, आता आपल्याला चेंज केले पाहिजेत. मग आम्ही पहिल्यांदा दुकानाचं रिनोव्हेशन केलं, पूर्ण दुकानाला टाइल्स लावली, पूर्ण फर्निचर चेंज केलं. पण हे करून सुद्धा मालामध्ये काही बदल करायला मला असं वाटलं की याच्यात आपण बदल केला पाहिजे. मग जसं की आधी आम्ही एका ठिकाणावरून माल घेत होतो, मग तेव्हा वाटलं की नाही, आता आपण आपलं स्वतःच प्रोडक्शन केलं पाहिजे. आमचं दुकान जे आहे ते सिंहगड रोड, हिंगणे खुर्द, मनपा शाळे जवळ आहे. त्याच्यानंतर पूर्ण स्वच्छता, म्हणजे कांदा सुद्धा अगदी धुवून घेतला जातो. सकाळी तो आम्ही रोज धुवतो. कापल्याच्या नंतर त्याला जी वरची बुरशी आलेली असते, ती बुरशी निघण्यासाठी आम्ही तो धुवून घेतो कांदा. कोथिंबीर सुद्धा धुतली जाते. मटकी जी आहे ती आम्ही मटकीचे म्हणजे अगदी गावरान मटकी आणून ती भिजत घालून मग तीच मोड आलेली मटकी आम्ही भेळीला वापरतो. भरपूर सारे बदल या गेल्या 4 वर्षामध्ये आम्ही केले. म्हणजे अगदी कांदा कापण्याच्या मशीन सुद्धा आणायचा प्रयत्न केला, पण ते काही सक्सेस झालं नाही. कारण का कांद्याचा ज्यूस होतो त्याच्यामध्ये आणि तो कांदा भेळीला वापरणं काही योग्य नाही. आधी जी ओली भेळ वगैरे होती, तर ती आम्ही कागदामध्ये बांधून द्यायचो. पण नंतर कालांतराने त्यात आधी पूर्ण ते फॉइल पेपरच्या बॉक्समध्ये देतो. मी स्वतः दर आठवड्याला जाऊन जिथं माल बनतो तिथं जाऊन ते किती स्वतः हायजीन राहतात आहेत किंवा मालाची काळजी घेतात का बाबा, तर ते सगळ्या गोष्टी बघून मग तिथून माल आणून आपल्याकडेही दुकानामध्ये सगळं स्वच्छता ठेवून दर आठवड्याला जी साफसफाई करून पूर्ण मालाची काळजी घेतो की जेणेकरून हायजीनिक वस्तू लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. कारण का एखाद्याच्या आरोग्याशी खेळणं हे काय आपलं योग्य नाही. त्याच्यामुळे पूर्ण ते एकदम व्यवस्थितरित्या आम्ही ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेऊनच पूर्ण ते भेळ आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. लोकांचा आता समाधान भेळ सेगडो इतका विश्वास बसलेला आहे की ते त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा समाधान भेळचं फरसाण पाठवणारे सुद्धा काही लोक आहेत. अगदी आता आपलं जे फरसाण आहे, जे कोरडी भेळ आहे, म्हणजे ओलीचं तर अजून नाही, पण जे कोरडं फरसाण आहे ते आपण परदेशातही पाठवतो. लोकांचा इतका विश्वास आहे की ते त्यांचे नातेवाईक म्हणा किंवा त्यांचे मित्र मैत्रिणी किंवा अगदी ते स्वतः सुद्धा जाताना आपल्या इथून फरसाण घेऊन जातात. अन्न आणि प्रशासन विभागाने सुद्धा आता आपल्याला गुणवत्तापूर्णचं जे सर्टिफिकेट आहे ते दिलेलं आहे. त्याच्यामुळे अगदी म्हणजे आरोग्यदायी भेळ असं म्हटलं तरी आपण चालेल. व्यवसायाचे बाळकडू जे आहे ते तर मला माझ्या आई आणि आजीकडून किंवा वडिलांकडूनच मिळाले. कारण का मी त्यांना बघत होतो की माझी आजी कशा प्रकारे भेळ करते, आई किती कष्ट करते, त्याच्यानंतर वडील माझे किती त्याच्यामध्ये मदत करतात या दोघींना सर्व गोष्टींना प्रोव्हाइड करा. कारण का एक स्त्री घराच्या बाहेर जाऊन, म्हणजे माझी आई मंडईतून ते सर्व सामान घेऊन दुकान उघडून ते दुकानाच्या पूर्ण भेळीचं सगळं चालवत असताना मी ते बघितलं. मग मला त्यांच्याकडून कळलं की बाबा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला अपार कष्ट करावे लागतील
आणि व्यवसायामध्ये तुम्हाला कष्ट केले तरच प्रगती असते. म्हणजे तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुमच्या डोक्यात फक्त व्यवसायच हवा. माझी आई, माझी बायको सुद्धा आज माझ्या बरोबर आहे. त्या दोघीही मला या व्यवसायामध्ये साथ देतात. लोक आमच्याकडे आता अगदी म्हणजे खूप सारे आजी आजोबा आहेत की जे फक्त आमच्याकडून गप्पा मारतात गिरायकांच्या वेळेला. मग त्यांना तुम्हाला थोडंसं सांगावं लागतं की किंवा त्यांच्या कलाकारांनी घ्यावं लागतं किंवा कुणाला काही प्रॉब्लेम असतात घरामध्ये, तर ते अगदी विश्वासाने एक मुलगा म्हणून माझ्याकडे येतात. म्हणजे भेळ व्यवसाय हा तर असतोच, पण तुम्हाला त्या कस्टमरशी एक रिलेशन मेंटेन करता यायला पाहिजे. आणि ते तुम्हाला जमलं ना, बॉन्डिंग करता आलं, तर मग कस्टमर इतरत्र जात नाही कुठं. दुसऱ्याने किती स्वस्त विकू दे, काय विकू दे, तर तुमचा विश्वास निर्माण झाला तर ते कस्टमर तुमच्याशी त्या पद्धतीने राहतात. जनता सहकारी बँक साधारणपणे मी 2 ते 3 वर्ष जनता सहकारी बँकेच्या बरोबर आहे. बँक माझ्या बरोबर आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण का मी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस मी खूप साऱ्या बँकांचे ऑप्शन होते, पण जी कनेक्ट व्हायला पाहिजे म्हणजे आपल्याला की बाबा नाही ही बँक माझी आहे. आता जसं आपण की बाकीच्या बँकांकडे गेल्यानंतर तिथं आपल्याला एक वागणूक मिळते की बाबा या काउंटरला जा, त्या काउंटरला जा. तसा अनुभव मला आजपर्यंत गेल्या 3 वर्षामध्ये जनता सहकारी बँकेतून आलेला नाही. कारण का तिथं गेल्याच्या नंतर त्यांचा जो स्टाफ आहे तो आपल्याशी अगदी फ्रेंडली वागतो. म्हणजे अगदी म्हणजे माझे काही आता मित्र झाले जनता सहकारी बँकेमध्ये. सुरुवात जेव्हा आम्ही केली तेव्हा म्हणजे मला प्रॉब्लेम होता की बाबा ऑनलाईन कसं काय करायचं ह्या गोष्टी, कारण का जनता बँकेचा साऊंड नव्हता. मग माझे जे अकाउंट सेगरोड बँकेत असल्यामुळे सेगरोड शाखेच्या, तर तिथं काही त्या सरांनी, सबनीस सर आणि आहेत काही, त्यांनी मला ते पूर्ण सहकार्य केलं. तेव्हा आम्ही तुम्हाला साऊंड देतो, तुम्ही आमचा साऊंड वापरून बघा. जर तुम्ही जसं जनता सहकारी बँकेचं साऊंड बॉक्स वापरला तर त्यांची म्हणजे माझं जर कस्टमरला 5 वाजता आले, 5-5:30 ला मला 1000 रुपयाचं पेमेंट झाले, तर ते त्याच क्षणाला लगेच तुमच्या बँकेत क्रेडिट होतं. मग मला जर पुढे कोणाला पाठवायचं असेल तर ते लगेच पाठवतात. मग मला आता रोज संध्याकाळी माझं पूर्ण डेबिटचं आणि विड्रॉल आणि पूर्ण जे जमा झालेले अमाऊंट आहे त्याचा पूर्ण मेल येतो. आणि मग त्या मेलमध्ये मला माझं पूर्ण त्या दिवसाचं बाबा कुठे काय काय खर्च झाला, किती लोकांचं, अगदी म्हणजे तुमच्या प्रत्येक पेमेंट तुमच्या प्रत्येक कस्टमरच्या नावासकट ते त्याच्यामध्ये शो होतं. जनता सहकारी बँकेचं ऍप देखील आपल्याकडं अवेलेबल आहे. तर ते ऍप म्हणजे बाकीच्या ज्या बँकांपेक्षा खूप म्हणजे मला हाताळायलाही ते अगदी सोपं होतं की अगदी माझी आई सुद्धा ते हाताळू शकते, इतकं इझी आहे. तर त्याचा वापर आपण करू शकतो. त्याच्यानंतर बँकेच्या काही FDच्या पॉलिसीज आहेत, इन्शुरन्सच्या पॉलिसीज आहेत, तर तिथे आपण आपली गुंतवणूक करू शकतो. एक उद्योजक म्हणून आता या क्षेत्रामध्ये येणाऱ्या सगळ्यांना माझं हेच सांगितलं की तुम्ही आधी प्रामाणिक राहा, आधी स्वतःशी प्रामाणिक राहा, मग तुम्ही कस्टमरशी प्रामाणिक राहा आणि आपल्या व्यवसायामध्ये एक सातत्य ठेवा. त्याचं फळ तुम्हाला आज नाही तर उद्या नक्की मिळेल. तुम्ही जनता सहकारी बँकेने मला आज इथे येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी बँकेचा आभारी आहे. आणि जनता सहकारी बँकेचा म्हणजे मला बरेच सहकार्य आतापर्यंत लाभले, इथून पुढेही लाभेल असं मी आशा करतो. यश शिखराकडे पाऊल आमचे, ग्राहक हित उद्दिष्ट आमचे. उदात्त हेतू पक्की तत्वे, आधुनिक तरीही विचार आमचे. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक. यश शिखराकडे पाऊल आमचे, ग्राहक हित उद्दिष्ट आमचे. उदात्त हेतू पक्की तत्वे, आधुनिक तरीही विचार आमचे. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक.